नमस्कार, मी रितू तावडे, मुंबईची महापौर या नात्याने आपणा सर्वांना नम्र आवाहन करते की सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून हवामान खात्याने शहरामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे। पाऊस कोसळत असताना अत्यंत वेगवान वारे वाहत आहेत। या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडा फांद्या तुटून पडण्याची किंवा वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। मुंबईकरांची सुरक्षा हे आपले सर्वोच्च या ठिकाणी प्राधान्य आहे। या परिस्थितीमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी मी आपल्या सर्व मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आपणा सर्वांना नम्र आणि अतिशय महत्त्वाचे आवाहन करते की अनावश्यक घराबाहेर पडणे टाळा। अतिशय तातडीचे किंवा आपत्कालीन काम असल्याशिवाय कृपया आपण घराबाहेर पडू नका। आपल्या घरातच आपण सुरक्षित राहा। रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पाण्याचा निचरा होण्यास लागणारा वेळ लक्षात घेता शक्यतो प्रवास टाळा। कुठेही झाडाखाली उभे राहू नका, कारण वारे वेगवान असल्यामुळे झाडे किंवा त्याच्या जड फांद्या ज्या आहेत त्या कोसळण्याची शक्यता किंवा धोका या ठिकाणी असू शकतो। आपली वाहने मोठ्या झाडाखाली, जीर्ण भिंतीजवळ किंवा विजेच्या खांबाजवळ पार्क करू नका। ती सुरक्षित आणि मोकळ्या जागेमध्ये आपण या ठिकाणी उभी करावी। कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीवरती विश्वास ठेवा। प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे आपण सर्वांनी या ठिकाणी पालन करा। कोणत्याही तातडीच्या मदतीसाठी किंवा आपत्तीच्या प्रसंगी तात्काळ मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे 1916 म्हणजेच 1916 या हेल्पलाईनवरती आपण सर्वांनी संपर्क साधायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वादिष्ट राईस खीर आता घरच्या घरी। सुरुवात करूया राजहंस दुधापासून। पॅन मध्ये दूध गरम करून छान उकळी आणा। आता कढईत तांदूळ हलक्या आचेवर भाजून घ्या। त्याच कढईत राजहंस तूप घाला। यानंतर काजू आणि बदाम घालून सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करा। भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवा। आता त्याच कढईत मनुके हलकेसे रोस्ट करा। मग त्यात भाजलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा। यानंतर उकळलेलं दूध त्यात घाला। सगळं मिश्रण छान एकजीव करा। आवडीनुसार साखर घालून पुन्हा हलक्या हातानं मिक्स करा। आता रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालून खीर मंद आचेवर उकळू द्या। हळूहळू खीरीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येऊ लागतं। तयार खीर बाउलमध्ये सर्व्ह करा। वरून ड्रायफ्रुट्स घालून सुंदर गार्निशिंग करा। प्रत्येक चमच्यात गोडवा आणि घरगुती स्वादाची खास मजा। फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा ही रिच राईस खीर। राजहंस, चवीत परंपरा।